कांग्रेस के थाने ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे ने भिवंडी सहित सभी देशवासियों को गुड़ी पड़वा तथा ईद उल फित्र की शुभकामनाएं दी है। साथ ही दयानंद चोरगे ने कहा कि उनके यहाँ हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री भगवत कथा का आयोजन 27 मार्च से किया गया है, जो 3 अप्रैल तक जारी रहेगा। उन्होंने सभी भक्तों से अपील किया है कि वह इस भागवत कथा में शामिल होकर श्रावण के आनंद का लाभ उठाए। इसके साथ ही दयानंद चोरगे ने और क्या कहा, देखिए भिवंडी एक्सप्रेस की इस विशेष रिपोर्ट में। ईद को लेकर और गुड़ी पाड़वा जो त्यौहार है, दोनों साथ में, इनको लेकर आप क्या कहेंगे? आज खरं तर मराठी दिवसाचा आज शुभारंभ झालेला आहे आणि जसं की आपण नेहमीच बघत असतो की नवीन वर्ष खरं तर आमच्या मराठी महाराष्ट्रामध्ये जे आम्ही महाराष्ट्र लोक राहतो त्यांचा खरं तर आजपासून नवीन वर्ष सुरुवात होत आहे आणि बरेचशी जे लोक आहेत, बरेचसे नागरिक आहेत, ते 31 डिसेंबर साजरा करतात। पण हा 31 डिसेंबर काही नवीन वर्ष नाही आहे। खरं तर महाराष्ट्रातील मराठी माणसांचा जर कुठला तर वर्ष नवीन असेल तर आज गुढीपाडवा आहे आणि आज खरं तर नवीन वर्ष सुरू झालेला आहे। खरं तर पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या माझ्या तमाम भिवंडी रसिकांना, ठाणे ग्रामीण किंवा ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि खरं तर जवळपास 1 महिन्यापासून पवित्र महिना म्हणजे रमजान महिना आपले मुस्लिम बांधव हे 1 महिना रमजान महिना करत असतात आणि उद्या खरी तर ईद आहे आणि माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना सुद्धा ईदच्या मनापासून शुभेच्छा देतो। आजच्या दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा मोठ्या जल्लोषात साजरा झालेला आहे। विविध ठिकाणी पदयात्रा निघालेल्या आहेत आणि उद्या रमजान महिना आहे। माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना सुद्धा मनापासून विनंती करतो की चांगल्या पद्धतीने रमजान महिना तुम्ही आता हे 30 दिवस केलेले आहेत आणि उद्या ईद चांगल्या पद्धतीने सर्वांना मिळून जुळून ईद साजरी करावी। मी सुद्धा काही मुस्लिम बांधवांना उद्या भेट देणार आहे आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देणार आहोत। माझ्या घरी खरं तर 27 तारखेपासून भागवत कथा सुरू आहे। 27 तारीख ते 3 एप्रिल या दरम्यानमध्ये जवळपास 8 दिवस भागवत कथा सुरू होतो। आज 4था दिवस आहे आणि 8वा दिवस जो आहे तो 3 तारखेला आहे आणि 6व्या दिवशी श्रीकृष्ण भगवानाचा जन्म आहे, रासलीला आहे। 7व्या दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामाची भेट आहे आणि 3 तारखेला काळ्याचा कीर्तन आहे, महाप्रसाद भंडारा आहे। तरी माझ्या सर्व भिवंडी रसिकांना माझी विनंती आहे की या 4 दिवस भागवत कथेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। मी मनापासून माझे ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि माझ्या चोरगे परिवाराच्या वतीने आज नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या आणि उद्या ईदच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर, हिंदी में